विशाल परदेशी ना कुठे आणणार थेट प्रश्नाला भिडणार असं म्हणत आज या क्षणाला मी आलेलो आहे रायगडावरती. किल्ले रायगडावरती आपण आहोत. हेच ते किल्ले रायगड ज्या ठिकाणी छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याचबरोबर सबंध देशाला सांगितलं की सुराज्य कसं असलं पाहिजे, जनसामान्यांसाठी जनतेसाठी आपण काय काम केलं पाहिजे, त्यांचे कोणते प्रश्न सोडवले पाहिजे. याच प्रश्नाला घेऊन आपण थेट अमरावतीपासून प्रवास करत जेव्हा रायगडावर येतोय तेव्हा राज्यभरातल्या या सगळ्या प्रश्नांची चर्चा इथं झालीच पाहिजे. बरं, आजच्या या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने किल्ले रायगडावरती आल्यानंतर आपल्यासोबत आहेत खास पाहुणे. ते आहेत राजे, अर्थात आपल्या सगळ्या इथे उपस्थित असणाऱ्या शिवभक्तांचे राजे ते आहेत. आपल्याबरोबर आहेत राजे छत्रपती संभाजीराजे आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सुरुवात मी त्यांच्यापासून करतोय. राजे, राज्यभरात मी या संवाद यात्रेच्या निमित्ताने जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेतले. यामध्ये आजही लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न सुटू शकलेला नाहीये. शेतकऱ्याला पूर्ण दाबाने वीज हवी आहे. तो जे पिकवतो त्याचा भाव त्याला ठरवता येत नाही. हमीभावाचा मुद्दा अजूनही भिजत घोंगडे. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता? कारण तुम्ही देखील सभागृहात लोकांचे प्रश्न मांडले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त प्रथम तर मी सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देतो. आज ज्यावेळी मी माझी सुरुवात केली आहे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त, त्यावेळी हाच मुद्दा मी घेतला होता आणि मी मुद्दा घेऊन हेच मी बोललो की ज्या शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण आपल्याला केलं आणि आपलं स्वराज्य हे सुराज्य व्हावं ही त्यांनी संकल्पना हिथूनच मांडली होती. आज हे सुराज्य राहिलं आहे का? आणि म्हणून जे कष्टकरी आहेत, जे शेतकरी आहेत, विद्यार्थिनींचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, ह्याच्यावर आपण कोण बोलत नाही. आणि जे प्रश्न बोलायला नाही पाहिजे त्याच्यावरच चर्चा होतीये. सामान्य लोकांचे मूलभूत प्रश्न हे राहिले बाजूला. आणि हे शिवाजी महाराजांना शोभणारं हे स्वराज्य नाही आहे. शिवाजी महाराजांचं जर स्वराज्य सुराज्य जर करायचं असेल तर आपला सामान्य माणूस आनंदित राहायला पाहिजे, बरोबर, खुश राहायला पाहिजे. आणि आज बोलता बोलता हेच मी बोललो की हे राजकीय व्यासपीठ नसल्यामुळं मी राजकीय काही बोलणार नाहीये आणि तेही रायगडला असल्यामुळं. पण मी लवकरच पूर्ण महाराष्ट्रात या सगळ्या घटकांच्याकडे मी पोहोचणार आहे. जो मुद्दा तुम्ही विचारला तेच मी असं काही बोललोय. सगळ्या घटकांच्या पर्यंत पोहोचणार आहे, त्यांच्या समस्या समजून घेणार आहे आणि या समस्याच्या माध्यमातून मार्ग आपल्याला काय काढता येईल, स्वराज्य हे सुराज्य कसं करता येईल ह्याचा प्रयत्न तर करू आपण. बरोबर, आजच बोललो मी सकाळी. होय ना. पण म्हणजे एक माणूस म्हणून देखील या सगळ्या समस्यांना जवळ जाऊन तुम्ही जाणून घेणार आहात. आपण मला कधी कधी असा प्रश्न पडतो, हा भोळा बाबडा प्रश्न आहे की आपल्याला शाळेत बऱ्याच वेळेस निबंध असायचा की आज छत्रपती असते तर, ज्यावेळेस त्यांनी ही सगळी परिस्थिती पाहिली असती तर निश्चितच हे सगळं संपलं पाहिजे हा आक्रोशच त्यांनी केला असतं की नाही. हा जे चाललंय आता, मला कोणाला दोषी काही ठरवायचं नाही, पण जो विचार शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेला आहे तो निश्चित त्यांच्या लाईनप्रमाणे नाही आहे. नुसतं शिवाजी महाराजांचा नुसता जय जयकार करून किंवा शिवाजी महाराज की जय म्हणून होणार नाही. तो शिवाजी महाराजांचा आचार विचार आत्मसात करायचा असेल तर मूळ प्रश्नावर आपण जायला पाहिजे की सामान्य माणूस कसा खुश राहू शकतो ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे, ह्याच्यावर बोलायला पाहिजे. तिथं मी जर चुकलो तर मला सुद्धा सांगायला पाहिजे मी वेगळी लाईन घ्यायला लागलोय. आज रायगडवर एवढे शिवभक्त आज आलेत, लाखो आहेत, 2.5-3 लाख लोक आलेत. ह्यांचे काय प्रश्न आहेत हे विस्थापित जे लोकांना ताकद देण्याचं काम मी आता करणार आहे. तर ह्या अशा विस्थापित लोकांना शिवाजी महाराजांनी घेऊन आपलं स्वराज्य निर्माण केलं होतं. तुम्ही स्वराज्य हा शब्द जो आहे तो या ठिकाणी पुढे आणलेला आहे. मला पुढल्याही प्रश्नाचा अंदाज येतो जो मला तुम्हाला विचारायचा आहे. पण तत्पूर्वी स्वराज्याची ही सगळी संकल्पना राजे पुढे आणत असताना राजेंच्या नावाने आत्ता या अर्थाने जयघोष व्हायला पाहिजे. कारण तो जयघोष झाल्यानंतर ती ऊर्जा सगळ्यांच्या अंगात संचारते आणि स्वराज्याच्या कामाला पुन्हा नव्याने सुरुवात होते. बोला, आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर 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 हर. तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? छत्रपती शिवाजी महाराज की, युवराज छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. आता पुढलं
मधला प्रश्न मी खास करून छत्रपती संभाजीराजांना विचारणार आहे. स्वराज्य संघटनेचा स्वराज्य संघटना एकाच नेता एकाच आवाज. छत्रपती संभाजीराजे तुम आगे बढ़ो. राजे, हा मुद्दा अगदी मी असं म्हणतो की यावर फार चर्चा व्हायला नको, की राजकीय क्षेत्र आणि एखादी गादी याचा सन्मान राखला गेलाच पाहिजे. अशा वेळी गेल्या सगळ्या काही कालावधीमध्ये जे काही घडलं त्याबद्दलची खंत प्रत्येक शिवभक्ताच्या मनात आहे. पण स्वराज्याच्या दृष्टीने म्हणून तुम्ही संघटनेच्या माध्यमातून एक पुढलं पाऊल टाकताय, काय नेमका दृष्टिकोन असणार आहे? आपण रायगड किल्ल्यावर आहे आणि रायगड किल्ल्यावरचा रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष मी आहे, ज्या किल्ल्याचं संवर्धन जतन करतो. रायगड किल्ल्यावरनं देशाला दिशा दिलं जाते आणि म्हणून मी स्पष्टपणाने आज सकाळी सुद्धा आणि आत्ता सुद्धा मी बोलू इच्छितो की मी स्वराज्य संघटना असेल आणि जे काही असेल राजकीय मी बोलणार नाही. एकदा गड उतरून गेलो की मग लोकांच्या पुढे ज्यावेळी जाणार त्यावेळी तुम्ही अनेकदा या माझ्याकडे. मी एक प्रश्न नाही 10 प्रश्नाची तुमची मी गडाच्या खालीच भेटायला होतो तुम्हाला. पण राजे, गडाच्या संवर्धनासाठी म्हणून तुम्ही बरंच काम करताय. मी इतर लोकांशी बोलणारच आहे, म्हणजे तत्पूर्वी मी आपल्याला सगळ्या शिवभक्तांना त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी म्हणून जायचंय. पण सहकार्य मिळते प्रशासनाकडनं, तुम्ही जोरकसपणे प्रयत्न करताय आम्हाला माहिती आहे. नाही, फार अवघड काम आहे. कारण का जे काम रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून आपण करतो ते शास्त्रोक्त पद्धतीने करायला लागले. रांगडा किल्ल्याचा हा मूळ मॉडेल लक्षात ठेवून कुठलंही काम असं होऊ नये जे जुन्या पद्धतीने नाही आहे. उदाहरण, आपल्याला एक दगड सुद्धा बसवायचा असेल तर 300 किलोची पूर्वी दगड आहेत, आपण आता 50 किलोचा बसवतोय. एवढाच आपण बसू शकतोय, पण तिथं त्याच्यात सिमेंट नको, तिथं चुना पाहिजे, बेलफळ पाहिजे, उडीद डाळ पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टीचं पद्धतीने मी स्वतः जातीने लक्ष घालायला लागलोय. आता केव्हा ती फंड मिळत नाही किंवा ते इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही हा त्रासच आहे, त्यात काही दुमत नाही. मी अनेकदा सरकारनं सुद्धा सांगितलंय, सरकारने मध्ये मध्ये मार्ग सुद्धा काढतात, पण अजून भरपूर करायला पाहिजे. अजूनही जसं ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटकडे हा सगळं आहे, तर पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटकडे ती स्पेशलायझेशन आहे. मी माझी एक्सपर्टाईज लावून हे जेवढं होईल माझ्याकडे मी करतोय. पण अजूनही स्पीड जर वाढवायची असेल तर नुसता पैसा हा नाहीये, तर इन्फ्रास्ट्रक्चरचं सपोर्ट हा सरकारने देणं गरजेचं आहे. आणि अजूनही मी ज्या पद्धतीने खुश पाहिजे तसं नाही, सरकार काहीच करत नाही. मागचं सरकार सुद्धा आणि आत्ताचं सरकार सुद्धा असं करत नाही असं मी म्हणणार नाही. फंड हा सोल्युशन नाही, पण इन्फ्रास्ट्रक्चर जो सपोर्ट मिळाला पाहिजे तो पूर्वीच्या सरकारच्या माध्यमातून असेल किंवा आत्ताच्या सरकारच्या माध्यमातून असेल तसा तो अजूनही त्या लेवलचा मिळतोय, पण त्या लेवलचा मिळाला काही राजकीय अडचण नाही. मला माहित नाही, त्यांना माहित नाही, म्हणजे जाणीवपूर्वक नाही, जाणीवपूर्वक नसेल. शिवाजी महाराजांच्या बद्दल जाणीवपूर्वक पण तुम्ही करताय म्हणून आता तसं सुद्धा नसणार, तुम्ही अध्यक्ष मला ठेवलंच नसतं, दोघांनी मला काढून टाकलं असतं बाहेर. पण माझी त्या दोघांना विनंती हीच राहणार आहे की इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही सॉलिड द्या, आमच्याकडनं एक मास्टर प्लॅन घ्या आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर तुम्ही दिलं आणि माझ्याकडे थोडीशी स्वायत्ता दिली, ह्याच्या जे आहे आता स्वायत्ता त्याच्यापेक्षाही स्वायत्ता दिली तर आणि चांगलं त्याच्यातली मुवमेंट होऊ शकते. धन्यवाद राजाशी आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा. लवकरच एका वेगळ्या भूमिकेत तुम्ही आम्हाला भेटाल. खाली हे महाराजांच्या साक्षीने या रायगडच्या ठिकाणी किल्ल्यावर खाली भेटू लवकर आणि भरपूर बोलू. भरपूर धन्यवाद. छत्रपती संभाजीराजांनी आता स्पष्ट केलं की ठीक आहे, ते पुढल्या येणाऱ्या काळामध्ये काही नवीन भूमिकेत आपल्याला लवकर दिसतील तेव्हा आपण त्यांना निश्चितपणे राजकीय प्रश्न विचारू. पण रायगडाच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून त्यांचं असणारं काम आणि त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे काही सहकारी देखील आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. पण इथे वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर संवाद यात्रेत इतरही मुद्दे आपल्या समोर असतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आज रायगडावरती संवाद यात्रेचा हा भाग जो आहे तो आपण पूर्ण करतोय. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. अर्थात आजचा हा राज्याभिषेक सोहळा इथे पार पडत असताना आपण काय असं म्हणत असतो की कुठलाही सोहळा पार पडायचा असेल तर त्या सोहळ्यासाठी परवानगी, प्रशासनाची मदत, सहकार्य या सगळ्या गोष्टी फार आवश्यक असतात. इतिहास जतन केला पाहिजे तेव्हा वर्तमानाचं भान राहतं असं म्हटलं जातं. आजचा हा शिवराज्याभिषेक सोहळा तुम्ही पार पडला, अनेक गोष्टी कराव्या लागल्या असतील, लाखोंचा समुदाय इथे येतो, पण प्रशासनाची मदत हवी तशी मिळाली? खरं सांगायचं झालं तर योग्य प्रश्न तुम्ही विचारला. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवावर किंवा त्यांच्या भूमीत राज्य करणारे हे राज्यकर्ते, लाज वाटते या प्रशासनाची आम्हाला. कारण सांगायचं गेलं तर कित्येक महिने आम्ही
ह्यांच्याशी संवाद साधतो राज्याभिषेक सोहळ्याच्या बाबत, परंतु प्रशासनानं काडी मात्र ही मदत राहू दे पण सहकार्य देखील होत नाही आहे. प्रशासन अधिकारी एका दुसरा सोडला तर कोणी तिथं सहकार्य करण्याच्या भावनेत देखील नसतो. तर मला एवढं ठामपणे सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्याच्या ठिकाणी आपण छत्रपतींच्या भूमीत काम करत असताना आपण छत्रपतींच्या बद्दल असं करणं योग्य आहे का? उगाच कागदी नुगडे नाचवायचे, कागदी घोडे नाचवायचे, कागदी घोडे नाचवायचे, आणि अडसड आणायची. आडसर आणायची. हो. या सगळ्या याच्यामध्ये हा फार जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो दणक्यात झालाच पाहिजे, कारण स्मरण हे आपल्याला स्फूर्ती देऊन जातं आणि पुढे काम करण्याची प्रेरणा देतं. पण हे अडसड का? नाही, बोलता बोलता संभाजी महाराजांना पण तुम्ही हाच प्रश्न केला की रायगडावरती काम होते म्हणून, रायगडाचं काम चालू आहे म्हणून कुठेतरी अडसर येत आहेत का? हो, मी ठाम सांगेल, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश जरी संभाजीराजे असले तरी आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना, आत्ताच्या राजकीय प्रस्थापित घराण्यांना संभाजी महाराज हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये नको आहेत. त्याचं कारण म्हणजे जर 2-4 वर्षापूर्वी आपण जर पाहिलं तर शटल सर्व्हिस व्यवस्थित चालतात, पाण्याची व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थित असते आणि येणाऱ्या शिवभक्तांना सगळ्या गोष्टी पुरवण्याबाबत सहकार्य करताना शासन आम्हाला दिसतं. मग याच वर्षी जर आपण पाहिलं तर कमी बहुत प्रमाणामध्ये अध्यक्षांनी सांगितलं तर का कमी पडतंय सरकार, का मदत होत नाही? जर तुम्हाला माहिती आहे, इंटेलिजन्सचा रिपोर्ट तुमच्याकडे आहे, लाखो शिवभक्त गडावरती येणार आहेत, पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, शटल बस मिळाल्या पाहिजेत, सगळं याच्यामध्ये छत्रपती परिवारानं छत्रपती परिवारानंच पुढाकार घ्यायचा का? छत्रपती परिवारानंच बस उपलब्ध करायचा का? हाच प्रश्न आहे मुळात. संभाजीराजांनी तर एक सांगितलं आहे, हो तसंच दिसतंय. अजून एक संभाजीराजांनी एक सांगितलं होतं, दरवर्षी संभाजी महाराज या व्यासपीठावर सांगत होते, जर महाराष्ट्राचं राजकारण करायचंय आणि शिवाजी महाराज सांगायचे तर या रायगडावरती या आमदार खासदारांचं संमेलन भरलं पाहिजे किंवा या ठिकाणी अधिवेशन भरलं पाहिजे आणि गड किल्ल्यांना न्याय मिळाला पाहिजे. हे सरकार उदासीन आहे. याच्या पुढे जाऊन मला आता तुमच्याशी बोलायचंय. या 2 महिन्यापूर्वी ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या नावाने या महाराष्ट्रामध्ये काही राजकीय पक्ष चालतात, दुकानदार चालवतात, शिवाजी महाराजांच्या नावाची रॉयल्टी खातात, त्या लोकांनी संभाजी महाराजांना फसवले आणि ते फसवण्याचं कारण म्हणजे संभाजी महाराजांचं सारखं सोज्वळ आणि निर्मळ मनाचं नेतृत्व या राज्याला आलं तर यांच्या रॉयल्टी खाण्याची दुकानदारी बंद होईल, म्हणून यांनी संभाजी महाराजांचा घात पॉलिटिकली करण्याचा प्रयत्न केला. नेतृत्व डावलणं, कायम त्याला हे करणं, असे प्रकार केले जातात. सरळपणे स्पष्टपणे सांगायचं, नेतृत्व डावललंच हे त्यातलं योग्य आहे. कारण सांगतो तुम्हाला, आज जर शिवभक्तांची एवढी मोठी ताकद जी आहे हे तुम्ही बघितला तर ही उभारलेली आहे संभाजी महाराज. ह्या राज्यकर्त्यांना संभाजी महाराजांची भीती सुटलेली आहे, हे ठामपणे निश्चित सांगायला पाहिजे. पक्ष कुठला मी सांगत नाही, परंतु या सर्व पक्षांना संभाजी महाराजांची भीती सुटलेली आहे. का सुटलेली आहे? तिने आता स्वतःचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आज मी तुम्हाला सांगतो की या रायगडावरती जर पाहिलं तर 2019ला जी गर्दी होती त्यात तितपट गर्दी का आली? राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे नेतृत्व काम करत आहे आणि या नेतृत्वाला साथ द्यायला हा सगळा जनसमुदाय आला होता. शिवाजी जो काम करतोय त्याला अडवायचं, जो काम करतोय त्याला अडवायचं. मध्यंतरीच्या कालावधीत मी तुळजापूरला गेलो. तुळजापूरला बहुतांशी शिवभक्तांनी रोष व्यक्त केला गाभारा प्रवेशाच्या मुद्द्यावरनं. हे जाणीवपूर्वक केले जाते सगळं. हो, जाणीवपूर्वक आहे. कारण की आज छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत आणि वंशजांच्या नात्याने आज त्यांना गादीपर्यंत जायला कुणी अडवू शकत नाहीये, असं एक शिवभक्त म्हणून आमचा व्यक्त आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध सगळ्यांकडून करतो एक शिवभक्त म्हणून. बर बर आणखी काका आपल्या बरोबर. काका, तुम्हाला काय बोलायचं? जसं मराठा आरक्षणाचा प्रश्न हा असाच रखडलेला आहे. जर छत्रपती संभाजीराजे जर पुढे येतील तर त्यांच्या नेतृत्वापाठी येऊन मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो सोडवला जाईल आणि मराठ्यांना न्याय मिळेल त्याच्याने. कारण आमची पुढची पिढी आहे त्यांना याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. तर राजेंनी पुढे यावं आणि हा प्रश्न मार्गीच लावावा. ठीक आहे, निश्चितपणे तुमच्या भावना ते जाणून घेते. आरक्षणाचा मुद्दा का अजून सुटत नाही? कोणामुळे ही अडचण आहे सगळी? आरक्षणाचा मुद्दा म्हणजे हा सरकारच्या गोंधळामुळे सुटत नाहीत आणि महाराष्ट्राला एकमेव पर्याय कोण असेल तर युवराज छत्रपती संभाजी महाराजच आहेत. दुसरा पर्याय काहीच नाही. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून सुराज्य महाराष्ट्रामध्ये यायचं असेल तर युवराज छत्रपती संभाजीराजे हा एकमेव पर्याय आहे. बरं दादा, मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील ओघाने पुढे येताना दिसतोय. याच्यावरती आंदोलनं झाली, पण हवा तसा मुद्दा जो आहे तो पुढे सरकताना दिसत नाही. कोण दोषी याला? राज्य सरकार. राज्य सरकार ते लक्षच देत नाही. लक्ष देत नाही. महाराजांनी पूर्ण महाराष्ट्राचे दौरे केले, पूर्ण गावोगावी तालुक्या ठिकाणी महाराजांनी जनसंवाद यात्रा घेतल्या, परंतु त्या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद भरपूर प्रमाणात आहे, परंतु राज्य सरकारने ह्याच्यावरती काहीच लक्ष दिलेलं नाही आणि वरचेवर महाराजांना डावलण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तरी आम्ही आमच्या मराठा समाजाकडून सरकारचा जाहीर निषेध करतो. बरं, ठीक आहे. आणखीन एक आपल्या बरोबर दादा आहेत. दादा,
तुम्हाला काय मत मांडायचं आहे? मला असं मत मांडायचंय माझं की आमची निष्ठा कायम छत्रपतीच्या गादीशी असेल. महाराजांनी आझाद मैदानावर केलेलं उपोषण आहे, या उपोषणाच्या टायमाला देखील शासनानं ते आम्हाला फसवलेलं आहे. राज्यांना देखील फक्त आश्वासन देऊन त्याचं काही की त्याच्या पुढे काही प्रक्रिया झालेली नाही. राज्यांना देखील त्या ठिकाणी फसवलेलं आहे. आमची अशी मागणी आहे की जे मराठा आरक्षण आहे, हे मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने लवकरात लवकर निकाली लावावा. हे जे मराठे शांत झालेत असं सरकारला वाटतंय, पण हे फक्त छत्रपती संभाजी महाराजांनी आम्हा सगळ्यांना थोपवल्यामुळे सगळे मराठी शांत आहेत. ते गृहीत धरतात तुम्हाला. गृहीत कसं धरू शकतात? ते ज्यावेळेस शांत झाले छत्रपती असं संभाजी म्हणतात. महाराज आम्ही फक्त आमची निष्ठा छत्रपतींच्या गादीशी असल्यामुळे आम्ही शांत आहेत आज. ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज आम्हाला सांगतील किंवा छत्रपती संभाजी महाराज भूमिका घेतील, त्यावेळेस हे मराठे काय आहेत ह्या राज्य शासनाला नव्हे, आम्ही केंद्र शासनाला देखील दाखवून देऊ की हे मराठे काय आहेत, मराठा कसा आहे हे आम्ही 2 क्रांती मोर्चात आम्ही दाखवलेलं आहे. 58 मोर्चे आम्ही शांततेत काढलेत, फक्त 2च मोर्चात आम्ही सरकारला पोलोके सोडू केलेलं आहे. आम्ही स्वतः 18, 20 दिवस आम्ही जेल भोगलेलं आहे आरक्षणाच्या वेळी. आमची एकच मागणी आहे की आम्ही फक्त छत्रपतीकडे बघून शांत बसतोय, कारण आमची निष्ठा छत्रपतीच्या गादीशी आहे. छत्रपती जेव्हा पण जो आदेश देतील तो आदेश आम्हा सगळ्यांना मान्य असेल, आम्हा सगळ्या मराठ्यांना मान्य असेल, तसेच सगळ्या शिवभक्तांना देखील तो आदेश मान्य असेल. आता शांत बसणार नाही. आता अजिबात शांत बसणार नाही. छत्रपती संभाजी महाराज जे बोलतील ती आमची आता शेवटच्या दिवशी असणार आहे. काय असेल पुढली भूमिका? पुढली दिशा 2024 स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं स्वराज्य या रायगडावरनं फुंकण्याचं रणशिंग आम्ही सगळ्यांनी फुंकलेलं आहे. आम्ही सर्वांनी शपथ घेत आहोत या सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांना पुढाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आणि गोरगरीब कष्टकरी विद्यार्थी सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही राजकीय मैदानात येणार आहोत आणि यांना धडा शिकवणार आणि या राज्याला सुराज्य आणि स्वराज्य दाखवून देणार. शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं काम आम्ही या ठिकाणी संभाजीराजांच्या नेतृत्वामध्ये करून दाखवणार. पण असं असलं तरी बरं इतरही काही प्रश्न तुम्हाला जाणवतात का याच्यामध्ये? हो, आता याच्यामध्ये प्रथमतः माझं मी बरेच वर्ष शैक्षणिक याच्यामध्ये काम करत असतो. त्या शैक्षणिकमध्ये काम करत असताना काही विद्यार्थी कमी टक्केवारीचे येतात आणि आपले जे विद्यार्थी आमचे मराठा समाजाचे ते 80% टक्क्यावरून त्यांना ऍडमिशन मिळत नाही. त्यानंतर थोडंसं सुधारणा झालेली आहे. अण्णासाहेब आर्थिक ग्रामीण विकास महामंडळ जे आहे, आणखी सारथी या संस्थेमध्ये अजून बरीच सुधारणा होणं गरजेचं आहे, ती अजून झालेली नाही. 10 ते 15 लाखच केलं, पण त्यासाठी सुद्धा आमच्या बांधवांना आंदोलन करून ती पत्रात पडावं लागतं. ही सगळ्यात मोठी खंत आहे. राजांनी आमरण उपोषण केलं तरी पण तुमचं लक्ष जात नाही आणि परत तुम्हाला मंत्रालयामध्ये ठोक मोर्चा काढावा लागतो आणि ती मागणी पत्रात पडून घ्यायला लागते. हे दुर्दैव आहे सगळ्यात जास्त. सारथीच्या याच्या माध्यमातून शैक्षणिक सुधारणा होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण अब्रॉड इंडिया शिक्षण जात असताना आपल्या विद्यार्थ्यांना कुठेही त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये सवलत दिली जात नाही, ती मिळावी ही आमची एक प्रमुख मागणी आहे. त्याच्यामध्ये सर्वात प्रामुख्याने जर या राज्य सरकारने आम्हाला फसवला असेल तर ज्या विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये 2014 आणि 2019ला जो आरक्षणाचा कायदा बनला होता त्याच्यामध्ये जे भरलेले विद्यार्थी आहेत ज्यांच्या नोकऱ्यांची जॉईनिंग फक्त राहिलं होतं, या लोकांना नोकऱ्या देतो हे सरकारने आझाद मैदानाच्या उपोषणानंतर आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण झालेलं नाही. त्याच्यानंतरचा कालावधी वेळ या सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. या मराठ्यांचा जर उद्रेक झाला तर या राजकीय सत्ताधाऱ्यांना ते महागात पडेल. आमच्या नियुक्त्यांचा प्रश्न लवकर सोडवा. तुमची 1 कॅबिनेट 2 कॅबिनेट अशा कॅबिनेट हजारो संपले, खूप कॅबिनेट संपले, आम्हाला न्याय द्या, अन्यथा आम्ही आक्रमक. परीक्षाही पास व्हायची, आम्हाला आमच्या हक्काचं पद मिळालं पाहिजे, पण नियुक्त्या उशिरा आणि मूळ प्रश्न मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा दोन्ही सरकारला पूर्ण करायचा नाही. कारण मराठा आरक्षण कधी मिळालं त्याचं श्रेय जर राज्य सरकारला गेलं तर केंद्र सरकारला त्याच्यामध्ये मराठा समाजाला त्यांच्या मागे वळता यायचं नाही. जर केंद्र सरकारने जर राज्य सरकारला मराठा समाजाला त्यांच्या मागे वळता यायचं नाही. याच्यामध्ये भरडला जातोय तो मराठा समाज. याच्यात राजकारण करून सर्वसामान्यांच्या मराठ्यांच्या मुलांची जे आज हिंसाळ होते, जे परेशानी होते, दोन्ही सरकार जबाबदार आहे. जितकं राज्य सरकार जबाबदार आहे तितकं केंद्र सरकार सुद्धा जबाबदार आहे. पण आता त्याला एकमेव पर्याय आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या माध्यमातून मराठा आरक्षण. कोण कोणाला गृहीत धरतंय? कोण कोणाला गृहीत धरतंय असं म्हणायच नाही. जे या ठिकाणी आरक्षणाचा विषय आहे तो तर निव्वळ म्हणजे फसवाफसवी चालू आहे. द्यायचं असेल तर दिलं असतं, पण याच्यातून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली जाते. आणि जे राजांनी म्हणजे आता राजांनी आझाद मैदानात जे उपोषण केलं म्हणजे छत्रपतींना उपोषणाला बसण्याची वेळ येते, ही आम्हा शिवभक्तांसाठी खूप ह्याची लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळायला पाहिजे की नक्की काय चाललंय ते. बरं, अगदी जाता थोडक्यात काय आता पुढली भूमिका असणार आहे? म्हणजे आरक्षणाचा मुद्दा जर या ठिकाणी गृहीत धरला तर काय, म्हणजे आता संयम संपलाय? आता पूर्णपणे आमचा संयम संपलेला आहे. आम्ही पूर्णपणे
त्या रायगडाच्या धर्तीतच सगळ्यांनी राजांच्या मागच राहण्याचा शपथच घेतलेली आहे. कारण राजांशिवाय ह्या मराठा आरक्षणाला पर्यायच राहिलेला नाहीये. हे सर्व जनतेने आणि जगानं पाहिलेलं आहे. कारण हा मुद्दा घेऊन बरेच पक्ष त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे विनाकारण राजकीय हे खेळत बसले, राजकीय वेगवेगळे गोंधळ घालत बसलेले आहेत. आणि ह्याला एकच पर्याय म्हणजे आपले संभाजीराजे, आणि आम्ही त्यांच्याशी सदा नेहमी पाठीशी आहोत. संवाद यात्रेमध्ये जनसामान्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन चर्चा करत असताना आपल्याबरोबर संयुगिता राजे छत्रपती देखील आहेत. त्यांना आपण विचारूयात. ताई, मी राज्यभरात फिरलो, महिलांचे प्रश्नही देखील या ठिकाणी उपस्थित होताना दिसतात. बेसिक गोष्टी तो ज्या शहरात महिला जॉब करतात, ज्या ठिकाणाहून त्या फिरतात जातात, स्वच्छ शौचालयाची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. 8-8 दिवसांनी 15-15 दिवसांनी पाणी येतं. मनमाड सारख्या शहरामध्ये मी गेलो, 15 दिवसांनी पाणी येतं. ते पाणी 15 दिवस पुढे जपून ठेवावं लागतं, ते शुद्ध राहत नाही. म्हणजे कसं बघता हे समस्या केव्हा सुटणार? कोण जबाबदारी याला? मला वाटते स्वतः सामान्य माणूस हाच जबाबदार आहे. आपण कुणाला निवडून देतो हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि आपल्याला माहित पाहिजे की आपल्या गरजा काय आहेत, आणि त्या आपण व्हॉइस आउट करायला पाहिजे, बोलायला पाहिजे आपल्या गरजा, आणि त्या करून घ्यायला पाहिजे, आणि करून घेणारा नेता निवडायला पाहिजे. बरं, म्हणजे अडचण तिथे मुख्यत्वे करून ऑफिसर्स पण आहेत, प्रशासन पण आहे. प्रशासन कशा पद्धतीने नाचवते, नेमकी काय अडचणी सगळी? नाही, मी काय त्याच्याबद्दल बोलणार नाही प्रशासनाबद्दल, पण माझं एवढंच म्हणणं आहे, जेवढे जबाबदार नेते मंडळी असतात तेवढीच प्रशासन इक्वली असते. मधल्यामध्ये वरतून किती काही चांगले आदेश आले तरी कागदी घोडे नाचवायचे असं प्रशासन करतंय का? नाही, तुमची एवढी डेंजरस शब्द मला समजत नाही, मी त्याच्यावर बोलणार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, समजा एक स्कीम आहे कुठली पण, उज्ज्वला स्कीम घ्या, आदर्श गाव होतं आमचं, समजा ती स्कीम आलेली आहे, तर ती खालच्या पातळीपर्यंत गावापर्यंत पोहोचवणं एका नेत्याचं जेवढं काम आहे तेवढंच प्रशासनाचं पण आहे. होय ना? सो ज्याच्यासाठी आपल्याला पगार दिला जातो तर ते काम पूर्ण पद्धतीने करायचं. 75 वर्ष झाली फ्रीडम मिळून, मग आपण अजूनही पिवळं कार्ड 0 का नाही करू शकलो, एवढाच माझा प्रश्न आहे. आणि त्याचे प्रश्नाची उत्तरं राजे स्वतः हुडकणार आहेत महाराष्ट्रात, एवढंच माझं म्हणणं. छत्रपती संभाजी महाराज आगे बढो. तर या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने रायगडावरनं या संवाद यात्रेबद्दल, संवाद यात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रश्नाची चर्चा करत असताना पुन्हा एकदा स्वराज्याची संकल्पना वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून महाराजांच्या साक्षीने मांडली जाते. चला अपेक्षा करूयात, आपण लोकांना बोलतं केलं आता या क्षणापर्यंत की तुमचे नेमके प्रश्न काय आणि ते सोडवण्याबद्दल व्यवस्थेला सरकारला जाब देखील विचारला. त्यांच्या सगळ्या समस्यांची जाण ठेवून त्या समस्या सोडवेल अशी अपेक्षा करूया. पण आपण संवाद यात्रेच्या पुढील काही भागामध्ये ही चर्चा करत राहू. यानंतर इथे थांबूया. फक्त न्यूज 18 लोकमत.